पद्धती आपल्याकडे का बनली की 8 तास काम करा, 9 तास काम करा, कारण यू आर मोस्ट प्रोडक्टिव्ह ओनली इन दॅट टाइम. आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ ऑल दी 70 hours week and all that. If at 100 hours a week you are popping BP and diabetic pills at the age of 32, you know you're doing something wrong. A business owner cannot rest till he or she has achieved their goals and the goal which is taking them towards their vision. And if they feel that I have achieved my vision, reset your vision. First and foremost for me it's very important to see how committed that person is. जसं मला त्याला कोच करायचं आहे, तोही माझ्याकडनं कोचिंग घ्यायला फिट आहे की नाही. गट फील वरनं फाउंडर डिसिजन्स घेतो आणि लॉजिकली हा सीईओ डिसिजन घेतो, कारण तो इक्विलिब्रियम मेंटेन करायला पाहिजे. बोथ आर इम्पॉर्टंट. अ लॉट ऑफ कंपनीज 5 वर्षापूर्वी इतक्या स्टार्टअप्स, चांगल्या स्टार्टअप्स होत्या आपल्या देशात. सम ऑफ द सर्व्हिसेस वी वर युझिंग आर नॉट ऑन आवर मोबाईल फोन्स नाउ. पीपल एंटरिंग द वर्कफोर्स आर वर्किंग फॉर यू फॉर एक्सपिरियन्स. त्यांना हा एक्सपिरियन्स तुम्ही जनरेट करून देताय की नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे. यू गेट बेटर बाय 1%, इट शो इन युअर बिझनेस ऑल्सो. जेव्हा तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा क्लायंट येतो तेव्हा पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल काय ओळखायचा प्रयत्न करता? फर्स्ट अँड फॉरमोस्ट फॉर मी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू सी हाऊ कमिटेड दॅट पर्सन इज. जसं मला त्याला कोच करायचं आहे, तोही माझ्याकडनं कोचिंग घ्यायला फिट आहे की नाही. देर इज ऑलवेज समथिंग एज अ राईट फिट फॉर कोचिंग, हे आम्ही असेस करतो. आणि प्रत्येक कोचकडे वेगवेगळ्या तऱ्हेचे त्याचे टूल्स आहेत की ते कसं असेस करणार. इन माय कोचिंग फ्रेमवर्क मी त्याला डिस्कवरी कॉल म्हणतो किंवा डिस्कवरी मीटिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये मी त्यांना काही बेसिक प्रश्न विचारतो त्यांच्याबद्दल, त्यांच्या बिझनेसबद्दल. का करतायत, केव्हापासून करतायत, काय चॅलेंजेस आहेत, मग हे चॅलेंजेस सॉल्व्ह करायला त्यांनी आधी काय केलंय, काय नाही केलंय, का नाही केलंय. ह्याच्यातनं एक ना साधारणतः अंदाज येतो की हा माणसाचं कमिटमेंट किती आहे. एखाद्याला जर का माहितीच नसेल ना तर दॅट पर्सन इज व्हेरी ओपन टू लर्निंग. पण माहिती आणि करत नसेल ना तर ते जरा ट्रिकी सिच्युएशन आहे. नॉट जस्ट आळशी, की त्याला कुठेतरी त्याच्या मागचं इन्स्पिरेशनच नाही करण्याचं. कुठेतरी तो एकानं त्या कम्फर्ट झोन मध्ये किंवा त्या चौकडीत अडकलेला आहे की बस नाही यार, आय एम हॅपी गेटिंग व्हॉट आय एम गेटिंग, आय एम हॅपी डुईंग व्हॉट आय एम डुईंग. बट स्टील मग मी त्याला विचारलं, तू वाय आर यू कन्सिडरिंग कोचिंग? अरे वो मेरे दोस्त ने बोला. पकड़ा तो उसको ही बोलना कोचिंग करने के लिए. Right, but see, right fit for coaching is very important. Right. Yes, you make good money, everything is fine as a coach from coaching, but it's important that the person who really needs help gets a coach as well. And the person who is inspired should be committed. उगाच फॅड आहे म्हणून कोचिंग करू नका. तुमचे पण एफर्ट्स वेस्ट नको आहे. Absolutely. Right? People should have the right alignment, the right mental alignment, emotional alignment. त्या 2 अलाइनमेंट्स नसतील ना तर नाही होत. मग मी किती चांगलं केलं, कोचिंग हे 50% काम, 40% काम माझं आहे, 60% काम समोरच्याचं. तुम्हाला काम करायचं आहे. इट्स लाईक यू वॉन्ट टू रन अ मॅरेथॉन अँड यू हायर्ड अ कोच टू हेल्प यू गेन दॅट एंड्युरन्स, दॅट स्ट्रेंथ. The coach is not going to run for you. You have to run it all by yourself. So मी तर कमिटमेंट बघतो आणि नंतर मी त्यांच्या व्हॅल्यूज बघतो. Why do they want to do what they want to do? That why is important. And in every action that they take, do they give priority and preference to the values of their life? Right? I always say that I help people achieve freedom, love and abundance because 3 of those values are extremely important for me. Freedom to do what I want to do. Right? Love to do things which you love doing. And abundance, त्याच्यातनं abundance create झालाच पाहिजे. And abundance is not always financial. It should benefit the community. म्हणजे तुम्ही रोटरी म्हणा, लायन्स म्हणा, हे सगळ्यांच्या त्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत की इट शुड बेनिफिट ऑल. हे पहिल्यापासून म्हणजे माझ्या घरच्यांनी एन्व्हायरमेंट माझ्यासाठी क्रिएट केलं. तर जी काही गोष्ट करशील ती अशी कर की ती अबंडंट फॉर एव्हरीवन अराउंड यू असली पाहिजे. मग पैसा असो, टाइम असो, वॉट एव्हर यू आर गिव्हिंग आउट ऑफ इट ॲज अ रिझल्ट, इट हॅज टू बी अबंडंटली एक्सपिरियन्स बाय पीपल. तर मी बघतो की हे अलाइनमेंट त्यांच्यात आहे की नाही. मग माझ्या ज्या व्हॅल्यूज आहेत, माझ्या व्हॅल्यूज आणि त्यांच्या व्हॅल्यूज सिमिलर तरी असल्या पाहिजे. बरोबर.
any Misalignment with that. If there is disalignment, then I say no. I am very clear in my mind. I say no. लोक म्हणतात अरे पैसा देगा ना. It's not for money. At times it's not for money. Gone are the days when people have done it for money. I have also done it for money. I will not lie. But not now. जॉब सॅटिस्फॅक्शन पण मिळत नाही, मला रिझल्ट नाही मिळत, मग ते रात्रीची झोप नाही लागत, ते सगळं आहे. बरोबर. सो तुझ्या अनुभवातून गट फिलिंगवर निर्णय घ्यावा की नंबर्सवर? Very good question. Just yesterday I read a post आणि तिथे गट फीलवर कोण जातं? गट फीलवर नेहमी जो फाउंडर, बिझनेस ओनर, ऑन्टरप्रेनर जो असतो ना, तो गट फीलवर जातो. पण त्यांनी कंपनी बनवली आणि कंपनी मोठी केली ना, आणि सीईओ अपॉइंट केला ना, आणि फाउंडर राहिला, व्हॉट एव्हर रिझन्स, फाउंडर विल स्टे इन द कंपनी, राईट? बिकॉज दे आर द व्हॉट चीफ फाउंडर्स, co-founders, whatever level, chairmen म्हणून बसले. A lot of times at that level, the CEO will move towards more rational decision making आणि लॉजिकल डिसिजन. सो गट फील वरनं फाउंडर डिसिजन्स घेतो आणि लॉजिकली हा सीईओ डिसिजन घेतो, कारण तो इक्विलिब्रियम मेंटेन करायला पाहिजे. बोथ आर इम्पॉर्टंट डिपेंडिंग वेअर यू आर इन युअर जर्नी एज इन युअर बिझनेस. देर विल बी टाइम्स वेन यू डोंट हॅव इनफ इन्फॉर्मेशन अँड यू डोंट हॅव इनफ टाइम. यू हॅव टू गो बाय युअर गट फील, कारण नाहीच आहे डेटा आपल्याकडे, माहितीच नाहीये. यू विल फील आय एम डुईंग दिस राईट, गो हेड विथ इट. बिकॉज इवन इफ यू फेल, यू आर नॉट फेलिंग, यू आर लर्निंग. हे नव्हतं करायला पाहिजे. नाव यू हॅव क्रिएटेड अ डेटा पॉइंट फॉर युअर सेल्फ. बट देन इफ यू हॅव हॅड अ सिमिलर सिच्युएशन, गो लुक बॅक इन युअर डेटा की हे मला काय सांगतंय. इट इज ऍक्च्युअली युअर रेअर व्यू मिरर विच इज ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट युअर फ्रंट व्यू इज. इन बिझनेस युअर रेअर व्यू मिरर इज ऍक्च्युअली मोर इम्पॉर्टंट. मागे काय झालंय आपण नाही त्याला महत्व देत. डिसिजन मेकिंग मध्ये त्याला महत्व का देत नाही? कारण आपण दरवेळेला ना रिस्क घेण्याच्या मागे लागलेलो असतो. मेरे को 5 साल में बिलियनर बनना है. अरे नहीं, तुमको बिलियनर बनना है, 20 साल में बनोगे तो भी चलेगा और बिलियनर बनोगे. डोंट टेक हार्श डिसिजन्स. अ लॉट ऑफ कंपनीज 5 वर्षापूर्वी इतक्या स्टार्टअप्स, चांगल्या स्टार्टअप्स होत्या आपल्या देशात. कोविड नंतर त्यांचे पूर्णपणे 12 वाजले. आपल्यालाही माहिती आहे, सम ऑफ द सर्व्हिसेस वी वर युझिंग आर नॉट ऑन आवर मोबाईल फोन्स नाव. कोणाला ती फूड पांडा सर्व्हिस आठवते का? मला आठवते. टायनी आउल, फूड पांडा आहेत का आता? द डे कोविड हॅपन, दीज आर वन ऑफ द फर्स्ट फ्यू बिझनेसेस दॅट डिसअपियर्ड. कारण त्यांना पिवटिंग करता चाललं नाही. गट फील वरती त्यांनी सी दे मेड लॉट ऑफ मिस्टेक्स. आय एम नॉट सेइंग दे शुडंट हॅव मेड मिस्टेक्स, एव्हरीवन मेक्स मिस्टेक्स, पण गट फील वरती खूप मिस्टेक्स केलेत त्यांनी. डेटा नाही बघितला. टाइनीवाला आणि फूड पांडा इज अ क्लासिकल केस. खूप गट फील वरती गेले, हे करा ते करा, आपण हे करूया ते करूया, बट इव्हेंच्युअली दे आर नॉट देअर नाउ. म्हणजे आता तर जुन्या चायनीज वाल्यांच्या बाहेर पण त्यांचे स्टिकर लागलेले नाही आहेत. बट ॲट पॉइंट इन टाइम वी ऑल वर ऑर्डरिंग फ्रॉम दॅम. सो आता आपण स्टार्टअप बद्दल बोललास म्हणून विचारतो, स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? कारण की आता सोशल मीडियाच्या जमान्यात ना, एका कोणत्या तरी MBA माणसाने चहाचं दुकान काढलं आणि MBA चायवाला नाव दिलं, तर त्याला पण स्टार्टअप म्हटलं जातं. सो व्हॉट एक्झॅक्टली इज अ स्टार्टअप? स्टार्टअपची क्लॅरिटी बाय डेफिनेशन जर का तू बघायला गेलं तर startupindia.com वरती तुम्हाला ती मिळेल डेफिनेशन. पण फॉर मी समबडी हू इज स्टार्टिंग अ बिझनेस with a completely new idea, wanting to disrupt the current space that idea will eventually be executed in, is a startup for me. का? कारण तो काहीतरी नवीन आणतोय. त्या नाविन्यातनं त्याला काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करायची आहे. आणि व्हॅल्यू म्हणजे काय की तुला एक असा अनुभव द्यायचा जो तुझ्यासाठी युनिक आहे, किंवा म्हणजे 10-12 लोकांसाठी युनिक आहे, नंतर तो 100-200 करोड लोकांसाठी युनिक. हे जेव्हा तो विचार करून एखादा बिझनेस चालू करतो, ती स्टार्टअप असते. पण त्याला एक टेक्नॉलॉजीचा अँगल असतो की तो टेक्नॉलॉजी एनेबल्ड स्टार्टअप असते ती, आणि नॉन टेक्नॉलॉजी एनेबल्ड. आता स्टार्टअप्स ॲज यू सेड, डिझाईन स्टार्टअप्स असतात, सोशल स्टार्टअप्स असतात,
टेक स्टार्टअप्स असतात किंवा फिनटेक स्टार्टअप्स असतात. बरोबर. हे ऑल दिस हे वर्ड्स आता त्या स्टार्टअपच्या आधी ऍड झालेले आहेत, राईट. एडटेक, फिनटेक हे प्रिफिक्स झालेले आहेत. बट स्टार्टअप इज समथिंग दॅट यू आर डिस्टरप्टिंग अ पर्टिक्युलर ट्रेडिशनल वे ऑफ डुईंग बिझनेस अँड यू आर क्रिएटिंग अ डिस्ट्रप्शन, मास डिस्ट्रप्शन. सो आपण असं म्हणूया की स्टार्टअप इज समथिंग विच इज युनिक, डिस्ट्रप्टिव्ह अँड इन्व्हॉल्विंग सम ऑर द अदर काइंड ऑफ टेक्नॉलॉजी. In a way, yes. In a way. Even if you don't Right. put technology around it, they're still startups. Social entrepreneurs, they also have a startup idea. एखादे नवीन काहीतरी म्हणजे आता वॉटर हार्वेस्टिंग वॉज अ स्टार्टअप. इट वॉज अ आयडिया. इट डिडंट हॅव इन्व्हॉल्ड ऑर इव्हॉल्व टेक्नॉलॉजी इन दोज डेज. किंवा शेणखत बनवणं ही जेव्हा परत सुरू झालं, ती पण एक स्टार्टअप आयडियाच होती. टेक गेट्स इट अ डिफरंट लेवल ऑफ स्किल. Correct. Exactly. It just amplifies the usage of it. So tech म्हणजे it need not be something very big tech, but कोणत्या तरी प्रकारची टेक्नॉलॉजी तुम्ही वापरूनच त्याला डिस्टर्ब करणार आहे. कुठची तरी एनेबलमेंट पाहिजे त्याच्यामध्ये. एनेबलमेंट, टेक्नॉलॉजी शुड एनेबल इट टू स्प्रेड इट और स्केल इट. इज व्हॉट इट इज. सो तुम्ही अशी कोणती सवय सांगा ज्या सवयीमुळे बिझनेसला 10x प्रोडक्टिव्हिटी मिळू शकते? एक अशी सवय की ही सवय लावा, ह्याच्याने तुमच्या बिझनेसमध्ये खूप फरक पडेल. लोकांना सांगायला छान आहे, मी स्वतः अजून करत नाही पण करायचं आहे. ऑनेस्ट आहे, दिल से. गिव्ह इम्पॉर्टन्स टू युअर सेल्फ फर्स्ट. का सांगतो? वेन यू ग्रो इज वेन युअर बिझनेस ग्रोज. तुम्ही जर का 10x वाढलात इन युअर थिंकिंग, इन युअर एक्झिक्युशन, तर तुमचा बिझनेस पण तसाच वाढणार आहे, राईट. आपण स्वतःला खूप बिझी ठेवणं ह्याच्यातनं एक सक्सेस व्हेरी मानतो. 24-25 घंटे चाहिए थे, इतना बिझी. मी त्या माणसाला सांगतो नाही यार, यू आर डुईंग समथिंग रॉंग. आय वॉन्ट यू टू गिव्ह युअर सेल्फ ॲटलीस्ट 2 hours a day. डू दॅट. बिल्ड दॅट हॅबिट ऑफ रीडिंग 20 pages a day, waking up before everyone else, giving yourself at least 90 minutes in the morning for yourself, because that is your learning hour. The more you learn, the better you earn. Learning is always before earning. आज आपण काही शिकलोच नसतो तर काही कमवलंच नसतं. मग आपण कॉलेज, युनिव्हर्सिटीज मधून बाहेर आल्यावर लर्निंग का थांबवलंय? आपल्याला सगळ्यांना मोठं व्हायचं. इफ यू लुक एट ऑल दीज बिग ऑन्टरप्रेनर्स, दे आर कंटिन्युअसली लर्निंग. दे आर अपग्रेडिंग देमसेल्फ mentally, reading books, going and attending workshops, seminars. काहीतरी बघतायत YouTube वरती, काहीतरी कन्झ्युम करतायत. नॉट फॉर दॅट डोपामाइन स्टिम्युलेशन, म्हणजे genuine, that will help them. Knowledgeable, that will help them get better. But for that you need to give yourself time. So give yourself time daily. मेडिटेट करा, काहीतरी करा, एक्सरसाइज करा. फिट बॉडी पाहिजे, फिट माइंड पाहिजे. कुठून मिळणार तुम्हाला? हे जर का केलंच नाही तर तुमच्या ते रिझल्ट मध्ये दाखवणार आहे की यू आर स्लॅकिंग समवेअर. ही सवय चांगली आहे. आज इथे आलो त्यावेळेला केवलला पण मी तेच सांगतो, हे पुस्तक वाच रे, 2-3 पेजेस नाही, केवळ 20 पेजेस वाच. बिकॉज वेन यू कीप दॅट एम ना, मला 20 पेजेस वाचायचे, यू विल स्टार्ट विथ ॲटलीस्ट 5 pages. नाउ दोज 5 विल बिकम 8, 10, 15. इव्हेंच्युअली विल बिकम 20, आणि त्या 20चे 40 केव्हा होतील तर तुलाच तुझं कळणार नाही. बिकॉज नाव इट्स बिकम अ हॅबिट. मला पण आता आपलं बोलतोय म्हणून मला पण आता असं स्ट्राईक होतंय की आय फील की सक्सेसफुल बिझनेसमॅन तो आहे ज्याच्याकडे त्याच्या फॅमिलीला द्यायला, स्वतःला द्यायला, वेकेशनवर जायला, किंवा वेकेशन पेक्षा पण स्वतःसाठी काहीतरी करायला वेळ आहे. जो खूप बिझी आहे ना, तो सक्सेसफुल बिझनेसमॅन नाहीच आहे माझ्या हिशोबाने, किंवा त्याला आपण सक्सेसफुल बिझनेसमॅन नाही म्हणू शकत. बरोबर. मी ज्या सेमिनार्स करतो ना, तर माझा पहिला प्रश्न लोकांना हाच असतो. इमॅजिन करा की तुम्ही तुमच्याच ऑफिसला उद्या सकाळी फोन केलाय 7 वाजता. फोन तुमच्या ऑफिसमधल्या कोणीतरी स्टाफने उचललाय, जो इज लाईक अर्ली गोअर असतात ना लोक, आणि तुम्ही त्याला सांगितलं मेहुलभाई म्हणून कोणतरी समजून घे. अरे गुड मॉर्निंग सर, हाऊ कम यू कॉल्ड सो अर्ली इन द मॉर्निंग? अरे आय जस्ट वॉन्टेड टू इन्फॉर्म यू आय एम गोइंग ऑन अ 6 months वेकेशन.
अर्धे लोक तिकडे डोळे उघडतात आणि सांगतात ए भाई ऐसा कुछ नहीं होता मैं नहीं कर सकता. क्यों? तुम्ही बिझनेस ओनर आहात ना, बिझनेस ओनर आहात राईट. मग बिझनेस ओनर कोण आहे? वेअर बिझनेस इज वर्किंग विदाउट यू. खरंच आहे. मग माझा नंतरचा प्रश्न असतो की अच्छा तुम्हाला जर का हे जमत असेल तर मग 6 महिने व्हेकेशनवर गेलाय, 6 महिन्यांनी परत आलाय, तुम्हाला ऑफिसमध्ये काय एक्झॅक्टली दिसतंय ते मला सांगा. केओस. मग तुम्ही बिझनेस ओनर नाही. मला एकाने छान उत्तर दिलं, साहेब टाळं लागलंय पार्किंग लॉट मध्ये दुसऱ्या कोणाच्या तरी बायसायकल. यू नीड कोचिंग माय फ्रेंड. तो वेळ देणं गरजेचं आहे. ऍज यू राईटली सेड, इट इज इम्पॉर्टंट दॅट वी गिव्ह टाइम टू आवरसेल्व्हज, आवर फॅमिली. Because why we started our business? It's for our freedom. It's for our lifestyle. मग तुमच्या लाईफस्टाईल मध्ये 24 तास काम करणं आहे का? मग करा ना तुम्ही. Then you are doing a job. And job means just over broke. That's the definition of job for me. Just over broke. And you are just over broke in everything in your life. Whether it is your business life or it is your personal life. It's all about that equilibrium. हार्मोनी असणं फार गरजेचं आहे. तू 8 तास, ही पद्धती आपल्याकडे का बनली की 8 तास काम करा, 9 तास काम करा, कारण यू आर मोस्ट प्रोडक्टिव्ह ओनली इन दॅट टाइम. आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ ऑल दी 70 hours वीक अँड ऑल दॅट. आजकाल खूप डिबेट चालले त्याच्या. आय डोंट वॉन्ट टू. I used to work for an investment bank. I had some of my colleagues and come and tell me, अरे हम लोग तो 100 घंटा काम करता था. मतलब ठीक है यार, तुमको जमता है, मैं 48 hours ही काम करेगा. Don't expect that from me. Exactly. And that is not something to be proud of. Not at all. Exactly. Right? If at 100 hours a week, you are popping BP and diabetic pills at the age of 32, you know you are doing something wrong. So I don't want to buy that for myself, right, at that age. That was the time when I was with the investment bank and people used to ask, "Tu क्यों नहीं करता है 100 घंटा?" नहीं करने का, मेरा choice. I don't want to do it, man. असं आहे. So have that equilibrium, give time to yourself, and that is when true success will come to you. Exactly. टीम बिल्डिंग करताना बिझनेस ओनर्स सर्वात मोठी चूक काय करतात इनिशियली? There is no one straight answer for that. There are multiple things, right? One is choosing the right people. It all starts from there. कसं आहे, इनिशियली बऱ्याच लोकांना चॉईस नसतो. दे वॉन्ट हँड्स ऑन डेक टू डू समथिंग. बट देन जेव्हा टीम वाढते किंवा जेव्हा बिझनेस वाढतो आणि यू वॉन्ट टू हायर पीपल, आय टेल पीपल की हायर दोज हु आर जेन्युइनली इंटरेस्टेड इन ग्रोईंग देअर इन ग्रोईंग युअर बिझनेस. आणि त्यासाठी एक प्रोसेस ऑफ डिसिलेक्शन मी लोकांना सांगतो की हायरिंग इज अ सिलेक्शन प्रोसेस. मी लोकांना सांगतो इम्प्लिमेंट हायर ऑफ डिसिलेक्शन. म्हणजे उलट करायचं. ओके. सिलेक्ट करताना आपण जे करतो त्याच्या बरोबर विरुद्ध करायचं. अच्छा. फॉर एक्झाम्पल स्टार्ट पुटिंग फिल्टर्स. इफ यू आर रिक्रुटिंग युअर सेल्फ और you have asked your recruiter to hire for you, give them criteria that you don't want people to be ओके. aligned with. ओके. अशी लोक नको. हे कुठे दिसलं तुम्हाला तर हे आवडलं. मग सिलेक्शन बिकम्स व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड ना. त्यामुळे असं तुम्हाला त्या ओशन मधनं लोक नाही घ्यावी लागतं छोट्याशा नक्कीच नाही घेतलं. तर प्रोसेस ऑफ डिसिलेक्शन, त्यात छानशी टेम्पलेट आहे आमच्याकडे, ते आम्ही लोकांना देतो किंवा पहिले हे करा. मग जेव्हा अशी लोक येतात तेव्हा कम्युनिकेट युअर विजन क्लिअरली टू दॅम. इट इज ऑल अबाउट द विजन. इफ दे अलाइन विथ युअर विजन इज वेन दे आर गोइंग टू अलाइन देमसेल्स टू हेल्पिंग यू अचीव दॅट विजन. व्हॉट्स इन इट फॉर मी हे त्याच्यामध्ये त्यांना क्लिअर होतं. त्यांना तुम्ही काय देणार आहात. गिव्हिंग दॅम लर्निंग ऑपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट नाव पीपल एंटरिंग द वर्कफोर्स आर वर्किंग फॉर यू फॉर एक्सपिरियन्स, राईट. त्यांना हा एक्सपिरियन्स तुम्ही जनरेट करून देताय की नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे. गॉन आर द डेज वेन एम्प्लॉय एंगेजमेंट वॉज अ फॅड. मध्ये हे कसं फॅड होतं एम्प्लॉय एंगेजमेंट. एम्प्लॉय एक्सपिरियन्स इज इम्पॉर्टंट. आर यू गिव्हिंग देम व्हॉट दे व्हॅल्यू द मोस्ट इन युअर लाईफ. तू विचार कर, मध्ये मी एका
क्लाइंट बरोबर बसलेलो होतो. म्हटलं यार मेरे पास कोई टिकता नहीं है, 1.5 साल के ऊपर नहीं टिकता. मतलब क्यों नहीं टिकता? यार आते हैं काम देता हूँ करके आते हैं. तुम्ही गलत कर रहे. डू यू आस्क देम की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय अचीव करायचंय? हाऊ कॅन आय बी द पर्सन टू हेल्प यू गेट देयर? तो नाही, हे तुम्ही कधी विचारत नाही केलं. मैं क्यों करूं, मैं तो बॉस है. म्हटलं नहीं, तू बॉस है पर बॉस के पहले तेरा एक रोल है एज अ ह्यूमन बीइंग टू टेक इंटरेस्ट इन देम एज पीपल. When you give people the purpose to be there, because when they see you as that lift, the person who's going to lift them get better in life, they'll stick with you. They'll be part of that team. माझ्या आयुष्यात मला इतके चांगले बॉसेस मिळाले आतापर्यंत. त्यांनी मला they only upgraded me in my life. Whatever I am today is because of all my ex-bosses. Right? All those experience. ते ओरडले मला, त्याने मला रेटिंग्सही कधी कधी कमी दिली. Because in that they had my interest. So bosses are not bad. How you see the result of their actions is what decides that whether they are bad or good. The team build करताना तो हेच गरजेचं की तुम्ही त्यांच्या आयुष्यात काय डिफरन्स आणून देणार आहात हे त्यांना कम्युनिकेट केलं ना, ते तुमच्याबरोबर गोल्स देणं गरजेचं आहे. गिव्हिंग देम द एबिलिटी टू टेक द रिस्क or the freedom to take the risk and not stupid risk. Obviously you should have checks and balances, very important. कारण most of the innovation comes from people who are working with you or for you, right? दरवेळेला काय बिझनेस ओनर किंवा तो को फाउंडर ह्याच्याच डोक्यातलं सगळ्या आयडियाज नसतात. लॉट ऑफ केसेस गुगल बघ, one of the largest technology companies, Microsoft, most of the brilliant ideas in that organization have come from people who are working for them and have given them that freedom to take the risk. So risk taking ability तुम्ही किती देताय? Are you allowing them to fire on all the cylinders? Are you allowing them to express from their heart? की तुम्ही त्यांना त्या एन्व्हायरमेंट मध्ये रिस्ट्रिक्ट केलंय. ह्या गोष्टींना फार गरजेचं आहे आता टीम बिल्डिंग मध्ये. आणि हे जर का तुम्ही करत नसाल ना, तर मग त्या क्लायंट सारखी सिच्युएशन 1.5 वर्षात गेला. अरे 1.5 वर्ष पण खूप झाली यार. 6 महिन्यांना लोकांना वाटतं की अरे मी लॉयल आहे या कंपनीला, आजकाल हे झालंय. इट्स अ फॅक्ट. 6 वर्ष खूप आहे. 6 महिने 6 वर्ष, अरे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. नाही सिरियसली आता तर वर्षाला स्विचिंगचं कल्चर आलंय. कारण की तो तेच म्हणतोय की कारण बिझनेसमॅनचे गोल आणि त्या एम्प्लॉईचे गोल अलाइंड नाही आहेत. आणि देर इज ऑलवेज ऍस्पिरेशन इन दॅट एम्प्लॉई विच बिझनेसमॅन इज नॉट एबल टू केटर टू. राईट. तो का जाणार रे? तू जर का त्याला सांगितलं ना की आय विश टू सी यू वेअर यू वॉन्ट टू बी इन लाईफ, दॅट वन स्टेटमेंट इज इनफ. And you have that open door. My open door, when तुम्ही केविनचा डोर उघडा नका. When he knocks and he wants to talk to you, give him that time. Everyone wants attention in life. If you are able to manage that, if you are able to give that attention, you have won that person for the rest of your life. He may not remain your employee for the rest of your life, but he will stand up for you when you want him to stand up for you. Because of the respect. Right? तू धोनीला बघ, अजूनही हा स्टेडियम उभा राहतो आणि टाळ्या वाजवतो. 43 वर्षाचा माणूस आहे. CSKच्या मॅचला का? कारण तो रिस्पेक्ट कमवलाय. ही हॅज गिव्हन द पीपल द फ्रीडम टू डू व्हॉट दे वॉन्ट टू डू. बरोबर. सो व्हॉट हॅव यू डन देअर? यू हॅव डेलिगेटेड विथ ट्रस्ट. एक्झॅक्ट. राईट. एक छोटासा किस्सा सांगतो. रिसेंटली आय मेट अ फ्रेंड ऑफ माइन. ही इज ऑल्सो बिझनेस कोच आणि व्हेरी सक्सेसफुल मॉनिटरी वाईज, फायनान्शियली. ही हॅज मेड अ गुड प्रॅक्टिस. त्यांनी त्याच्या टीमला एक टार्गेट दिलं कि 10 दिन में 10 लाख का रेवेन्यू जनरेट करने का. सो दे अलाइन त्यांचं एंटायर मार्केटिंग ऍक्टिव्हिटी बिहाइंड दॅट. आणि ही ओनली डज हाय तिकीट कोचिंग. म्हणजे त्याचा प्रत्येक क्लायंट आहे काहीतरी 1.5 लाख रुपये त्याला देतो महिन्याला. व्हेरी गुड फ्रॉम अ कोचिंग स्टँड पॉइंट. तुम्ही त्याला म्हटलं मग कसं झालं? तुला फर्स्ट अटेम्प्ट आय फेल्ड. म्हटलं का? तुला मेजर मिस्टेक केली रे. काय मिस्टेक केली? म्हणून मी लोकांना सांगितलंच नाही की त्यांना काय मिळेल जर का आपण 10 लाखच 10 दिवसात कमवले तर. म्हटलं मग काय केलं? आय मेड देम अ पार्टनर इन दॅट एंटायर प्रोसेस. मी त्यांना सांगितलं की हुएवर हेल्प्स मी कन्वर्ट दॅट क्लायंट इनटू अ पेइंग क्लायंट, यू विल गेट 10% ऑफ द मंथली फी दॅट आय गेट फ्रॉम देम.
इमिजिएट मोटिवेशन. मनी मोटिवेट्स पीपल, लाईक इट ऑर नॉट. सगळ्यांना पैशाच्या बऱ्याचशा गोष्टी चालत नाहीत. टोटली. अर्थ आहे तर अर्थ आहे. अर्थ आहे तर अर्थ आहे. बरोबर. व्हॉट अ ग्रेट स्टेटमेंट. हे वापरणारा कुठेतरी. बट द फॅक्ट इज की वेअर रिक्वायर्ड गिव्ह दॅट मॉनिटरी मोटिवेशन, बट इट्स नॉट ऑलवेज मॉनिटरी मोटिवेशन, राईट. कधी कधी एखाद्याला वाटतं की अरे आपल्या बॉसनी ना आपल्याला आपल्या कंपनीच्या टाउन हॉल मध्ये रेकग्नाइज करायचं, इसने एक छोटासा चीज किया बट इट मेड अ बिग डिफरन्स, राइट. ही केम फॉर दॅट मीटिंग, ran that one slide for me, and that was so convincing that the client said, if you have people like him, I will give you the deal. हे आपण रेकग्निशन करतच नाही आहोत. लोकांना कधी कधी ते पाहिजे असतं. आपण प्रत्येकाला ना त्या एकाच लेन्सने एकाच अँगलने पैसे दिले का काही करेल हे बघतो. तसं नसतं. नाही. आणि मला पण वाटतं की ही जे टीम आहे ना ती खूप महत्वाची असते. 100%. जर टीम प्रॉपरली तुमच्याशी अलाइंड असेल तर आपोआपच तुमचं काम पण खूप चांगलं होतं आणि सोपं होतं. येस. अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड टीम, विच मीन्स टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. That is how you define a team. Together everyone achieves more. If only I am achieving more but you are not achieving more, you would not want to be on my team. Same the other way around, right? तसंच आहे. अभय, तुला असं वाटतं का की बिझनेस करणं ही एक स्पिरिच्युअल जर्नी आहे? It's a very dear question to my heart. It is, right? It is spiritual because you are elevating yourself. It's a process of evolution for the business owner also. Ki if you are evolving as a person different than what you are yesterday, then that is what spirituality does for you as well. And as a business owner, you have to keep evolving. तू इव्हॉल्व नाही झाला, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं 2 तास स्वतःला दे, मेडिटेशन कर, वाचाल तर वाचाल. हे आपल्याकडे बरेच लोक सांगतात. काय वाचायचं तेही महत्वाचं आहे. टिंटिन आणि तू आर्चिसचे कॉमिक्स सकाळी वाचला नाही होणार, त्याच्यात स्पिरिच्युअलिटी वेगळ्या लेवलची असू शकते. पण रीड दॅट्स रेलेव्हंट फॉर यू, डू थिंग्स दॅट आर रेलेव्हंट फॉर यू, विच गिव्ह यू दॅट mental clarity, that mental stimulation to get better, at least 1% better than what you are yesterday. And that's why it's a spiritual journey. Because if you get better, like I said, you get better by 1%, it will show in your business also. A business owner cannot rest till he or she has achieved their goals. Right. And the goal which is taking them towards their vision. And if they feel that I have achieved my vision, reset your vision. तो पण कॉन्शियसनेस तुम्हाला पाहिजे, राईट. बरेच लोक म्हणतात की माय विजन इज टू अचीव्ह दिस बाय द एज ऑफ 30. झालं, अचीव्ह बाय 30, व्हॉट नेक्स्ट फॉर द नेक्स्ट 30 years? बिकॉज जेव्हा तुमचं वेन यू स्टॉप विजनिंग ना, विच मीन्स वेन यू स्टॉप थिंकिंग, यू स्टार्ट डाईंग, you stop growing. And life's sole purpose is growth. And growth is betterment than what you are yesterday. That's why it's a spiritual journey. How you see it could be different than how I see it. काही लोक म्हणतात की मला एक स्पिरिच्युअल गुरु आहे जो गाईड करतो म्हणून मी बिझनेस मध्ये असे. पण आय बिलीव्ह एव्हरी बिझनेस ओनर इन हिज ऑर हर ओन राईट इज अ स्पिरिच्युअल पर्सन. If they are going towards that goal, going towards that thing that they want to achieve, they are a spiritual person. And that's why it's a spiritual journey. प्लस अ लॉट ऑफ पीपल नाउडेज तुम्ही बघाल तर व्हेरी क्लिअर. माझा एक फंड असा आहे जो मी आता लॉन्च करतो माझ्या प्रॅक्टिसमध्ये, 1 for 1. म्हणजे काय की यू बाय समथिंग फ्रॉम मी ॲज अ पार्ट ऑफ युअर कोचिंग जर्नी विथ मी. सो आय विल गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी ऑल्सो, दॅट सम वन थिंग बॅक टू द सोसायटी. सो दिस इज समथिंग दॅट आय पिक्ड अप फ्रॉम माय मेंटॉर्स, माय कोचेस. त्यांनी मला सांगितलं, अरे तू एखाद्या बिझनेस ओनरला मदत करतोयस ना, अँड इज पेइंग यू वॉट युअर फी, मेक शुअर समवेअर एल्स यू आर गिव्हिंग बॅक टू सम अदर बिझनेस ओनर हू कॅनॉट अफोर्ड समथिंग एट ऑल. ही इज ॲट अन एक्झिस्टेन्शियल क्रायसिस. बरेच लोक आहेत आज आपल्या अराउंड, hundreds of people around us who need that help, who need that guidance. And I get to meet a lot of such people because I'm in that profession where people come to me, ask for guidance. So if Keyur signs up with me and I'm coaching him,
and let's say he gives me whatever a lakh rupees, I'll make sure that I give something back to someone else who needs that advice as much as Keor needs as well. Because if he doesn't do that, if he doesn't implement that, but he cannot afford it for whatever reasons, I would be doing disservice to my own purpose in life. Right? So it is a spiritual journey, and I mean, my humble request to all the business owners who are watching this is be aligned to that. Right? Don't do one for one. Whatever works for you. काहीतरी सोसायटीला परत द्या. कारण ते प्रत्येकाच्या तुमच्या समज प्रमाणे द्या, पण एक्झॅक्टली. Because when you give to the universe gives more back to you. Newton's third law of motion. ते तर आहेच. Right? Every action has an equal and opposite reaction. So simple आहे. सो अमय, तुला काय वाटतं, बिझनेस करणं हे एक स्किल आहे की स्टेट ऑफ माइंड आहे? हे दोन्ही आहे. स्किल शिवाय तुमचा बिझनेस असू नाही शकत, आणि स्टेट ऑफ माइंड ही तुम्हाला पाहिजे. स्टेट ऑफ माइंड म्हणजे माइंडसेट, ज्याला आपण म्हणतो ग्रोथ माइंडसेट. तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा आहे, तुमचा व्यवसाय पुढे जावासा वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ग्रोथ माइंडसेट पाहिजे. पण तो वाढवायला, ग्रो करायला तुम्हाला ती स्किल पण पाहिजे. तो इट इज बोथ, आणि इट कॉम्प्लिमेंट्स इच अदर. कसं आहे की फक्त एक आहे, येस, ग्रोथ माइंडसेटने तुम्ही बऱ्याच गोष्टी अचीव्ह करू शकता, पण फक्त माइंडसेट असून काय उपयोग नाही, स्किल पण पाहिजे ना. बरोबर. म्हणजे जर का मला कोचिंग करताच येत नाही, पण माझ्याकडे कोचिंगचा माइंडसेट आहे, इट्स नॉट गोइंग टू गिव्ह मी अ रिझल्ट. माझ्याकडे मग क्लायंटच नाही असणार, मग तो काय, मी कोणाला कोच करेन, मी काय शिकवणार, येतच नाही, कोचिंग करताच येत नाही. पण मला कोचिंग करता येतं, पण मला वाढायचंच नाहीये, तरी उपयोग नाही. म्हणजे मी काय करतोय की मीच डिससर्व्हिस करतोय. कळलं? माझ्या ज्या लाईफमध्ये पर्पस आहे की जास्तीत जास्त लोकांना मदत करणं, मी ती ऑपॉर्च्युनिटी स्वतःलाच देत नाहीये, कारण माझ्याकडे तो स्टेट ऑफ माइंड किंवा तो माइंडसेटच नाही. त्यामुळे स्किल अँड स्टेट ऑफ माइंड असणं दोन्ही गरजेचं. आणि ट्रस्ट मी, बिझनेसमध्ये द थिंग बिटवीन युअर 2 years हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तुझे विचार काय, तू कुठच्या विचारांनी पुढे जातोयस की थांबतोयस, का थांबतोयस हाही विचारच आहे, किंवा का 2 पावलं मागे जातोयस तोही विचारच आहे. तो ही स्टेट ऑफ माइंड ही खूप इम्पॉर्टंट आहे व्यवसायामध्ये. कधी कधी थांबावं लागतं आणि आपण थांबत नाही, तो पण प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे तो स्टेट ऑफ माइंड इज, मला त्याला खूप खूप महत्व मी देतो, इतरही कोचेस देतात मला माहिती आहे, पण फक्त त्याला महत्व नका देऊ, स्किललाही महत्व आहे. तुला असं वाटतं का की सगळ्यांनी बिझनेस करावाच? तुम्हाला वाटत असेल की मी बिझनेस करावा तर नक्की करावा. माझ्या वाटणार काही नाही. मला वयाच्या मी आय थिंक 2007 मध्ये हॅड अ डिफायनिंग मोमेंट इन माय लाईफ. म्हणजे मला असं वाटलं की कधीतरी जेव्हा मी स्वतःसाठी काय करीन त्यावेळेला फक्त कोचिंग करीन, पण तो माझा बिझनेस असेल 14 वर्षानंतर, हे मला तेव्हाही माहिती नव्हतं. काय झालं त्याच्यानंतर आणि मी बिझनेस चालू केला, कोचिंग बिझनेस. इट्स अ लॉंग स्टोरी. पण माझं म्हणणं काय की ज्या वेळेला मला वाटलं ना, मनापासून वाटलं की नाही यार, आता ही वेळ आहे की इतरांसाठी काय नाही आणि स्वतःसाठी करणं, आणि मग ते स्वतःसाठी करण्यापासून इतरांसाठीच ते आपण करतोय हे बघणं, त्यावेळेला मी म्हटलं चला आता करूया. पण मी कधीच तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही बिझनेस कराच, कारण प्रत्येकाची ती क्षमता नसते, असतेही नाही. आणि त्यासाठी मी जसं म्हटलं पॅशन असतं. बरोबर. सगळेच बिझनेस करतील तर मग एम्प्लॉय कोण होतील? बरोबर आहे. आणि असंही नाही की नाही केलं तर मला त्याच्यातनं काही मिळणार नाही. बरोबर, राईट. ह्या जगात अनेक लोक असे आहेत जे बिझनेस नाही करत आहेत, पण तरीही त्यांना त्यांच्या व्यवसायात, म्हणजे प्रोफेशन मधनं, वेदर जिथे ते जॉब करतायत, दे आर डुईंग खूप, म्हणजे मच बेटर दॅन अ बिझनेस ओनर. आनंदही मिळतो, खूप आनंद मिळतोय, कारण त्यांना तो, त्यांच्यासाठी तो 9 to 5 इज ओके. राईट. बिकॉज त्यांना दुसऱ्या गोष्टी करायच्यात आयुष्यात. त्यांना कुठेतरी संध्याकाळी जाऊन सोशल सर्व्हिस करायचे, त्यांना दुसऱ्या संध्याकाळी जाऊन मुलाला बोटिंगला घेऊन जायचंय, काहीतरी वेगळं करायचंय, मुलांना शिकवायचंय, काही करू शकतात. कोण संगीतात आहे,
कोण नृत्यात आहे, काही करू शकतात ते. मी आता ह्याच्यावरनं एक उदाहरण देतो. माझे एक पेशंट होत्या, आहेत म्हणजे अपर्णाताई म्हणून. तर त्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत, पण त्या जॉबमध्ये आहेत आणि त्या प्रचंड म्हणजे जास्ती ट्रेकिंग वगैरे मध्ये इंटरेस्टेड आहे. शी ट्रॅव्हल्स ऑल ओव्हर द वर्ल्ड फॉर ट्रेकिंग आणि त्याच्यात त्यांना खूप आनंद. ते मला म्हणतात जे काही पैसा कमवते मी फक्त ट्रेकिंग मध्ये करता, त्याच्यात मला खूप आनंद. सो दॅट इज हर पर्पज ऑफ लाईफ. अनेक लोक आहेत अशी, अनेक लोक आहेत. आता माझा एक मित्र आहे, तो वेलनेस कोच आहे. वेलनेस कोच आहे तो मॅरेथॉनर, त्यांनी ते आयर्न मॅन वगैरे काय काय असतं त्यातलं ते केलेले आहेत जगात 2-3 ठिकाणी. तो एका कंपनी बरोबर ऍज अ वेलनेस कोच म्हणून इज पार्ट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. आणि त्यांचा जो सीईओ आहे ना, तो मॅरेथॉनर आहे. दे आर खूप अतिशय चांगले मित्र आहेत. का तर दोघांचं पर्पज हे बिंग फिट आहे, राईट. पण तो जो सीईओ आहे ना, तो कंपनीचा एम्प्लॉई आहे शेवटी ना, सीईओ मालक नाही आहे. ही फाइंड्स हॅपीनेस इन द सीईओ जॉब अँड स्टील डुईंग व्हॉट ही लव्स टू डू, राईट. त्यामुळे बिझनेस ओनर असणं गरजेचं नाहीये. तुम्ही ऍज लॉंग एज तुम्हाला तुमचा हॅपीनेस, तुमचं पर्पज जगता येतंय, आणि ते मग तुम्ही जॉबमध्ये असून करू शकता किंवा बिझनेस ओनर असून करू शकता, तोपर्यंत नथिंग्स राईट, नथिंग्स रॉंग अबाउट इट. परफेक्ट. इन शॉर्ट, तुम्हाला आनंद मिळत असेल तर बिझनेस करा, नाहीतर ते काही कंपल्शन नाही. नाहीतर मग परत जस्ट ओव्हर ब्रोक जॉबच करताय. एक्झॅक्टली. आनंदच मिळत नाही तर उपयोग काय. बरोबर. परफेक्ट. खूप मजा आली आम्हाला गप्पा मारायला आणि आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि खूप गोष्टी आम्ही घरी घेऊन जाणार आहोत. माझ्या बिझनेसमध्ये पण मी इम्प्लिमेंट करणार आहे आणि केऊर पण त्याच्या बिझनेसमध्ये नक्कीच इम्प्लिमेंट करेल. आणि तुम्ही पण तुमच्या बिझनेसमध्ये नक्की इम्प्लिमेंट करा. आणि तुम्हाला कसा वाटला एपिसोड नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट्समध्ये लिहा. आम्ही अमय सरांना परत बोलू आणि वी विल हॅव वन मोर, अजून एक पॉडकास्ट करायचा प्रयत्न पण करू. तसंही हवं असेल तर ते नक्की लिहा. आमचे एपिसोड्स बघत राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. सबस्क्राईबचं बटन खालीच आहे, त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन पण आहे, दोन्ही लगेच प्रेस करा. थँक्यू.